नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. पूर्णपणे PDF आहे, संपूर्ण माहिती आहे, 38 पानी PDF आहे. आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत. मेन म्हणजे आजपासून भरती भरण्यास सुरुवात झालेली आहे. फॉर्म भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे आणि एप्रिलमध्ये 11 एप्रिल 2024 हे लास्ट डेट असणार आहे. पूर्ण इंडियामधून नोकरीचे ठिकाण आहे. आपण पूर्णपणे माहिती बघूया. त्याच्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकतं, अनुभव म्हणजे फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहात, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, वेतन काय आहे, फी काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. संपूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे नोकरीचे ठिकाण ही सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण दररोज आपण वेगवेगळे जॉब अपडेट्स घेऊन येतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा बँकेतले कोणते रिलेटेड जॉब असू द्या, IT रिलेटेड जॉब असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण घेऊन येत असतो. सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन यांच्याकडून ही माहिती भेटलेली आहे. त्यांच्याकडून जॉब अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. इथे लेटेस्ट @CBSE इथे वॅकन्सी आहेत, खूप साऱ्या वॅकन्सी आहेत. आपण नोटिफिकेशन्स आणि माहिती बघणार आहोत. रिक्रुटमेंटचं वेगळं पेज आहे, त्याच्यावरती सुद्धा माहिती आहे, PDF आहे, ते आपण सविस्तरपणे पूर्ण बघून घेऊया. तुम्ही इथे जाऊन ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही सुद्धा चेक करू शकता. सो इथे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याकडून जॉब अपडेट आलेली आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड ऑन रिक्रुटमेंट ऑफ ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असं सांगितलेलं आहे. आता इथे पोस्ट कोड दिलेले आहे. ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C आहे, असे वेगवेगळे पदं आहेत. आणि इथे एकूण 118 पदांसाठी 118 जागांसाठी इथे पदं आहेत. असिस्टंट सेक्रेटरी असू द्या, त्याच्यानंतर इथे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे. मॅक्सिमम एज 35 आहे आणि असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्स 30 आहे, स्किल एज्युकेशन 30 आहे, असे वेगवेगळे एज क्रायटेरिया आहे. ज्युनियर अकाउंटंट आहे, ज्युनियर ट्रान्सलेशन आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, असे वेगवेगळे पदं आहेत. त्यानंतर इथे PWBD कॅटेगरीज वेगळे दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आजपासून सुरुवात झालेली आहे. 12 मार्च 2024 ते 11 एप्रिल 2024 असणार आहे. आता इथे सब्जेक्ट नेम ऑफ पोस्ट सांगितलेला आहे. टोटल पोस्ट किती आहेत? असिस्टंट सेक्रेटरीचे 18 आहेत. अकॅडमिक्समध्ये हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, बायो, केमिस्ट्री, एज्युकेशन, सायकोलॉजी असे वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी इथे आहेत पोस्ट. स्किल एज्युकेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AI, ॲग्रिकल्चर, फूड न्यूट्रिशन असे वेगवेगळे इथे सब्जेक्ट वाईज दिलेले आहे. त्याच्यानंतर इथे असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंगमध्ये सुद्धा सब्जेक्ट दिलेले आहेत आणि पदं किती आहेत ते दिलेले आहे. ज्युनियर इंजिनियरसाठी 17 आहे, अकाउंट्स ऑफिसरसाठी 3 आहे, अकाउंटंटसाठी 7 आहे, ज्युनियर अकाउंटंटसाठी 20 आहे. ही संपूर्ण माहिती आहे. त्यानंतर इथे आपण बघून घेऊयात रिझर्वेशन फॉर बेंचवर्क डिसेबिलिटीसाठी काय काय इथे रूल्स आहेत, ते सगळं माहिती इथे दिलेलं आहे. रिक्रुटमेंट रूल्स फॉर द ॲडव्हर्टाइज पोस्ट सांगितलेलं आहे. असिस्टंट सेक्रेटरी कमीत कमी बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे, 35 इयर एज असणार आहे. असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट सांगितलेला आहे. BEd आणि नेट आणि SLET फॉर ऑर इक्विवलेंट ऑर डॉक्टरेट डिग्री सांगितलेली आहे. त्यानंतर स्किल एज्युकेशनसाठी दिलेले आहे 30 इयर्सचं एज क्रायटेरिया आहे. ट्रेनिंग असिस्टंट सेक्रेटरी 30 वर्षाचा आहे. ही संपूर्ण माहिती आहे. ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तुम्ही एकदा इथे चेक करून घ्यायचं आहे. एज क्रायटेरिया काय, शिक्षण दिलेलं आहे ते वेगवेगळं आहे. म्हणजे अकाउंट्स ऑफिसरसाठी बॅचलर्स डिग्री आहे ऑर बॅचलर्स डिग्री रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन चालणार आहे, MBA फायनान्स चालणार आहे, चार्टर्ड अकाउंटंट चालणार आहे आणि 35 वर्षाचं एज क्रायटेरिया इथे दिलेलं आहे. ज्युनियर इंजिनियरसाठी BE किंवा BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे आहे आणि 32 वर्षाचं इथे एज क्रायटेरिया सांगितलेलं आहे. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर मास्टर्स डिग्री पाहिजे आहे इन हिंदी विथ इंग्लिश ॲज ए कंपल्सरी इलेक्टिव्ह सब्जेक्ट आणि 30 वर्षाचं इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे. इथे पूर्ण एज रिलॅक्सेशन माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर ते एक्झामिनेशन फी सांगितलेली आहे. अनरिझर्व्ड OBC EWSला ॲप्लिकेशन फीज 1500 फॉर इच पोस्ट आणि B&A म्हणजे ग्रुप A पोस्टला 1500 आहे आणि ग्रुप Bला फीज 800 रुपये आहे आणि SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅनला कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन सांगितलेलं आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहात. एक्झामिनेशनचं स्कीम सांगितलेले आहेत बघा. असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिन
इथेसाठी ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप सांगितलेले आहे. OMR बेस्ड एक्झामिनेशन, करंट अफेअर्स इन जनरल अवेअरनेस, नंबर ऑफ क्वेश्चन 30, टोटल मार्क्स 60, 2.5 म्हणजे 2.5 तासाचा पेपर असणार आहे. रिटर्न एक्झामिनेशन सुद्धा सांगितलेलं आहे आणि सिलेबस दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉमनली जनरल मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, अरिथमॅटिक, हिंदी, त्याच्यानंतर इंग्लिश, कॉम्प्रेन्शन, बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन, त्यानंतर रिटर्न एक्झाममध्ये इथे करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस ही सर्व माहिती आणि 3 तासाचा पेपर असणार आहे. टोटल 320 मार्क्सचा असणार आहे. इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. फायनल मेरिट विल बी बेस्ड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन पार्ट B and C. म्हणजे तुमचं डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे एक्झामिनेशन नंतर. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्स ट्रेनिंग स्किल एज्युकेशन, म्हणजे ज्या त्या पदानुसार वेगवेगळे एक्झाम सुद्धा इथे दिलेले आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. खूप मोठी संधी आहे. ज्युनियर इंजिनियरसाठी सुद्धा आहे. एक्झाम आहेत, MCQ आहे, OMR बेस्ड एक्झामिनेशन आहे. तुम्ही इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे. खूप मोठी संधी आहे. वेगवेगळे सिटी वाईज कोड दिलेला आहे, तुम्ही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्याचा कोड दिलेला आहे. द टायर 1 एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन द फॉलोइंग सिटीज, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये कंडक्ट केलं जाईल. ऑल ओव्हर इंडिया असणार आहे, त्याच्यामुळे नक्कीच हे संधी गमावू नका. मार्किंग स्कीम सांगितलेलं आहे. 2 मार्क्स शेल बी अवॉर्डेड टू एव्हरी करेक्ट आन्सर अँड 0.5 मार्क्स विल बी डिरेक्टेड असं सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे इम्पॉर्टंट नोट फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुद्धा सांगितलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत कॅन्डिडेटला. तुम्ही जर फॉर्म भरणार असेल तर ही पूर्ण इन्स्ट्रक्शन वाचायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, सो नक्कीच फॉर्म भरा. खूप चांगली संधी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याकडून केंद्र सरकारी जॉब आहे. ऑल इंडिया उमेदवार आहे. वयोमर्यादा पदानुसार आहे. 30, 32, 35 पर्यंत आहे. जनरल एलिजिबिलिटी मेल आणि फिमेल. अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे. वेतन सुद्धा खूप चांगलं आहे. 19,900 ते इथे 92,300 पर्यंत इथे तुम्हाला वेतन भेटू शकते. कंत्राटी नोकरी आहे. मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे. एक्झाम घेतले जाणार आहेत. आणि काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जॉबची गरज असेल त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.